मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग लक्षपूर्वक बघा बरं का, कारण आजच्या भागात तुम्हाला खूप मजा येणार आहे. कारण ती नमी आणि ती पायल दोघीचे दोघी आल्यात अण्णांसमोर, त्यामुळे जरा गंमत जम्मत घडली आहे. बघत राहा बाई तुझा आशीर्वाद. सुरुवातीला आपण बघतोय यशोदा या राजाच्या पायाला तेल लावून देत असतो. ते काल अण्णांनी त्याला दांड्याचा फटका मारला ना, तर ते सुजलेलं असतं. हा पाण्या आणि धन्या दोघे पण चिडवायला लागतात राजाला. पाण्या पण लंगडत लंगडत येतो आणि म्हणतो, अय्यो मला पण किती लागलं बघ ना. लगेच धन्या म्हणतो, ए पाण्या द्या, चल चल मी पण तुला तेल लावून देतो बरं का. यशोदा तेल लावतो ना तेच लाव, कारण ते तेल आहे ना त्याच्या समोर मोठ्या मोठ्या मेडिकल इंडस्ट्री फेल आहे बरं का. पाण्या म्हणतो, अरे तू इंडस्ट्री म्हणतो, आपल्या अण्णाच्या रट्ट्या पुढे भले भले फेल आहे काय. हाणला बघ राजाला. यशोदा चिडून म्हणतोय, गप्पा बसा रे दोघं जण, येडे करे किती बघा किती लागलंय राजाला. तेवढ्या राजा, डोकं खाऊ नका बरं असं यशोदा त्यांना बोलत असतो. तेव्हा राजा म्हणतो, हो रे यशोदा, डोके खाऊचे थे, तूच माझा माणूस आहे रे घरामध्ये. खरंच माझे अण्णा मला मारतात आणि तू आईसारखी माया करतो रे. हे पोरं म्हणजे. लगेच धन्या म्हणतो, ए यशोदा, त्या दांड्याला तेल लावलं होतं की अण्णांनी, परत कशाला तेल लावतोय रे तू, मालिशच कर ना. आता हे चिडवतात बरं का राजाला. शेवटी यशोदा म्हणतो, ए गप्पा बसा रे, तुम्हाला कामं धामं नाही का, भाजी घेऊन यायचा जा. आयदी दिसतोय बरं का. लगेच म्हणतो हा पाण्या, अरे जाऊ दे ना यशोदा, पिठलं टाकून दे ना आज. धन्या म्हणतो, हा मला पण पिठलंच पाहिजे आज. यशोदा चिडतो आणि म्हणतो, थांब राजा, आता जरा यांचीच मालिश करतो. मग धन्या चुपचाप पिशवी घेतो आणि म्हणतो, नाही नाही. यशोदा म्हणतो ना भाजी आणायची, मग भाजीच आणायची बाबा, चला. एक गंमत जम्मत दाखवली आहे भावंडांमधली. आता हे दोघं गेल्यानंतर हा राजा हळूच यशोदाला म्हणतो, बघ यशोदा, त्या आल्या की नाही घरी परत. यशोदा म्हणतो, हो रे राजा, तू म्हणतोस ते खरंय, तुझी होप खरंच लई तोप चीज आहे. हा हे राजा, पण विठुरायाच्या कृपेने आल्यात बरं का त्या घरी, त्यांची काळजी घ्यावी लागेल आपल्याला आता. मग राजा म्हणतो, तेच सांगू राहिलो ना तुला, आपण आता ना, आता पुढे हे दोघे काही बोलणार तेवढं तिथे अवनी येते बरं का. आज यशोदाला क्लिअर झालंय की राजाने तिथे मालकाला जाऊन धमकी दिली होती. बऱ्याच गोष्टी दाखवल्या बरं का आज त्यांनी मालिकेमध्ये, त्यामुळे आजचा एपिसोड पूर्ण आहे का. अवनी येते तेवढ्या तिथे आणि म्हणते, तुमचं काही बोलणं सुरू आहे का दोघा भावंडांचं, मी नंतर येऊ का. यशोदा म्हणतो, अरे नाही नाही, या नाही या. अवनी म्हणते, महत्वाचं नाही ना काही सुरू तुमच्यामध्ये, नंतर येते वाटलं तर. यशोदा म्हणते, नाही नाही थांबा ना, असं काही नाहीये. अहो या घरात पहिला मान तुमचा आहे, बोला ना अवनी, काही बोलायचंय का. मग अवनी इकडे तिकडे बघते, घरात कोणी आहे का. यशोदा म्हणतो, नाही कोणी नाही घरात, धन्या आणि पाण्या बाहेर गेलेत. काय झालं अवनी. अवनी म्हणते, काही नाही, ते मी सॉरी म्हणायला आले होते यशोदा. यशोदा म्हणतो, कशाला सॉरी. अवनी म्हणते, यशोदा तुम्ही आपुलकीने मला म्हणत होतात की जाऊ नका, पण मी आपली जाते जाते म्हणून भुणभुण लावली होती. मी तुम्हाला जातानाही विचारलं नाही आणि आल्यावरही विचारलं नाही, सॉरी त्यासाठी. यशोदा म्हणतो, काही काय अवनी, अहो तुमचंच घर आहे, असं कोणी आपल्या घरात यायसाठी सॉरी म्हणतं का. राजा म्हणाला मला रूम चांगली नव्हती, काय झालं होतं तिकडे. अवनी म्हणते, रूम बरी होती, पण त्या मालकाचं वेळेवर काय फिसकटलं काही कळलंच नाही बघा. यशोदा म्हणतो, म्हणजे. लगेच राजाला वाटतं याचं सत्य समोर येईल. राजा लगेच म्हणतो, जाऊ दे जाऊ दे, अरे यशोदा ते काही महत्वाचं नाहीये. यशोदा म्हणतो, पण झालं काय नेमकं. अवनी म्हणते, त्याने ना दिलेला ऍडव्हान्स परत केला आणि म्हणाला रूम नाहीये. यशोदा म्हणतो, ऍडव्हान्स परत केला, कारण काही सांगितलं नाही त्याने. अवनी म्हणतो, काय माहिती काय झालं त्याला. राजा लगेच म्हणतो, थांबा थांबा, मी सांगतो ना, मला माहितीये ना. नाही म्हणजे मला माहितीये, माझा अंदाज आहे तसा. त्याला ना यशोदा 4 पैसे जास्ती मिळाले असतील, म्हणजे या घरमालकांना ना माणुसकीच नसते, त्याला दुसरा भाडे करू मिळालं असेल आणि त्याने त्याला 4 पैसे जास्ती दिले असतील, त्यामुळे टोटल त्याने रूम त्याला देऊन टाकली. जाऊ द्या, सोडा ना तो विषय. काय काय भाजी खाणार आज तुम्ही अवनी. अवनी म्हणते, का रे राजा, तू करणार आहेस का स्वयंपाक. त्यावर आता राजा म्हणतो, नाही यशोदाच करणार आहे तसं. अवनी म्हणते, नाही म्हणजे तसं यशोदाच्या हातचं मला काही आवडतं. यशोदा म्हणतो, आज काय. आषाढी एकादशी आहे, सकाळी साबुदाणा खिचडी केली, भगर करतो. अवनी म्हणते, हा चालेल ना, मी मदत करू का तुम्हाला यशोदा. यशोदा म्हणतो, नाही राहू द्या, मी करतो, मी तुम्हाला आवाज देईल झाल्यावर. अवनी आता चालेल म्हणून तिच्या खोलीत जाते. आता राजा पण निसटणार असतो बरं का, पण यशोदा त्याला बरोबर धरतो. छान वाटतोय ना प्रेक्षकांनो तुम्हाला माझ्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला. मग अधेमध्ये मुद्दाम आठवण देते, लाईक करायला विसरू नका. राजा आता तिथून निसटणार, तेवढ्यात यशोदा म्हणतोय, थांब इकडे. राजा थांब जरा, काय कुठे पळून चालला रे तू, मला सांग काय भानगडे ही सगळी घरमालकाची. तू मला काल काय म्हणाला होता की तो माणूस चांगला नाही, आणि आज ह्या काहीतरी वेगळं सांगताय. नाही, कुठलं कारण न देता त्या मालकाने ऍडव्हान्स परत दिला. राजा तू काय केलं खरं सांग. राजा म्हणतो, अरे यशोदा तुला काय सांगू, तो एकदम पेतडा आणि नालायक माणूस होता रे. वाईट नजर होती त्याची अवनीवर, आणि लंपट होता तो, 1 नंबरचा लंपट होता. यशोदा म्हणतो, तुला कसं कळलं.
राजा म्हणतो, कसं कळलं म्हणजे? अरे मी शेजारच्या पाजारच्यांना विचारलं अवनी तिथे राहायला जाणार म्हणून. अरे त्या शेजारच्यांनी सगळा कच्चा चिठ्ठा दिला रे त्याचा, काय सांगू तुला. ऐकलं मी सगळं त्याच्याबद्दल आणि गेलो त्याच्या घरी, दिले 2 रट्टे त्याला. रट्टे दिले, धमकी दिली आणि सांगितलं की बिलकुल अवनीला रूम भाड्याने द्यायची नाही. नालायक माणूस होता एक नंबरचा बघ. यशोदा म्हणतो, हो का? तो नालायक माणूस आहे हे तू त्यांना सांगितलं का? राजा म्हणतो, दादा काहीतरीच काय? अरे त्यांना कसं सांगू मी? अरे त्या घर सोडायच्या मनस्थितीत होत्या, त्यांना दुसरं काही ऐकूनच घ्यायचं नव्हतं. त्यांनी माझं ऐकलं असतं का यशोदा? यशोदा म्हणतो, आता अरे राजा राजा, अरे हे सगळं जर त्यांना बाहेरून कळलं तर काय होईल बाबा? अरे त्यांचा गैरसमज होईल ना तुझ्याबद्दल. त्यांना असं वाटेल ना की तू त्यांच्या स्वप्नाच्या आड येतोय. हे वाईट एक केलंस यार राजा, तू वाईट केलंस. राजा म्हणतो, बरं यशोदा मी चूक केलं, माती खाल्ली मी, मला दांडक्यानं मारलं पाहिजे, ठीक आहे. आता काय करू सांग बरं मग. यशोदा म्हणतो, मला नाही माहिती बाबा आता काय करायचं ते. राजा म्हणतो, जाऊ दे ना यशोदा, अरे असं काय करतो रे तू? अरे तो माणूस तसा आहे, मग मी अवनीला त्याच्या तावडीत देणार होतो का? अरे मी हसबंड आहे ना रे त्यांचा. यशोदा म्हणतो, ए राजा, अरे त्या तुला त्यांचा नवरा मानत नाही. राजा म्हणतो, नको मानू देत त्यांना मी त्यांचा नवरा आहे ते, पण मी तर त्यांचा नवरा आहे ना, ते खरं आहे ना. कायद्याने मला त्यांचं संरक्षण करावंच लागेल ना, माझ्यावर जबाबदारी आहे ना कायद्याने दिलेली. कळतंय ना तुला यशोदा? राजा आता अगदी आपुलकीने हे सगळं यशोदाला सांगतोय बरं का. आणि म्हणतो, मला मनापासून वाटतंय दादा, एक दिवस असं येईल की त्यांना माझं प्रेम कळेल, आमच्या रिलेशनशिपला ग्रीन सिग्नल देतील त्या, माझा भरोसा आहे रे देवी आईवर. यशोदा म्हणतो, अरे राजा कशाला नसते स्वप्न बघतो रे? अरे तुझ्या अपेक्षा त्यांच्यावर लादू नको, त्यांना खरं काय माहिती नाहीये, त्या तुमच्या नात्याला नाही मानणार रे. राजा म्हणतो, मानतील दादा, नक्की मानतील, मी होप सोडलेली नाही, माझी होप लई तोप चीज आहे. आता यशोदा वैतागतो आणि तिथून निघून जातो. पण राजा आता मनाशीच म्हणतो, हो दादा, होप लई तोप चीज असते. आणि आता पुढच्या सीनमध्ये दाखवलंय ते नमीचं सीन आणि ती पायल पण येते बघा. पण तत्पूर्वी ती आत्या त्या दत्त्या काकाला ओरडत असते. ती म्हणत असते, काय रे दत्त्या, तुला जो गोळ घालायचा तो घातलास तू. आत्याचं आणि त्या सुली आत्याचं आणि त्या काकाचं बोलणं नमी ऐकत असते चोरून. तो दत्त्या काका सांगत असतो, राजानंच गोळ घातला, ती पोरगी गेली होती ना घर सोडून, पण पुन्हा आली इथं. ती सुलक्षणा आत्या म्हणते, या पडक्या घरात काय आहे या पुरीचं, सारखी सारखी परत येत राहती त्या घरात ती. आता तो दत्त्या काका म्हणतो, अगं हे पाय तायडे, अचानक ते घर आपल्या ताब्यातून गेलं समज तू. नमी ऐकते बघा या दोघांचं बोलणं. ती आत्या म्हणते, आकाश पाताळ एक करीन मी, पण हे होऊ देणार नाही. तुला सांगते मी दत्त्या दादा, त्या पोरीचा बाप एवढा पोचलेला आहे तरी पण तो. आता बोलता बोलता या आत्याचं लक्षच जातच नमीकडे आणि ती आत्या नमीला धरून आणते. ती सुलक्षणा आत्या नमीचा कान धरते आणि तिला आणते समोर. नमी म्हणते, अगं ये मम्मी, कान नको धरू माझा. लगेच आता नमी ती आत्या म्हणते, चोरून ऐकते वय आमचं बोलणं. नमी म्हणते, अगं आई, तुझ्यावरच गेले ना मी या बाबतीत. तो दत्त्या म्हणतो, ही चोरून ऐकते आपलं बोलणं, हिच्या कानात बोळे घातले पाहिजे आणि हिचे डोळे झाकले पाहिजे, सारखी त्या यशाकडे पाहत राहती. नमी म्हणते, पाहणारच मी मामा, मला आवडतो यशा. लगेच ती आत्या चिडून म्हणते, गप्प बस ना मे, आता ना तुझ्यासाठी ठिकाणच पाहते, तुझं लग्नच लावून देते मी, लवकरात लवकर ठिकाण पाय रे दत्त्या दादा हिच्यासाठी. तेवढ्यात आता नमीचा फोन आलाय बरं का. नमी म्हणते, तुला ना आता उत्तर दिलं असतं मी आई, पण ना माझ्या मैत्रिणीचा फोन येऊ राहिलाय, थांब जरा आलेच. असं म्हणून नमी फोन रिसीव्ह करते आणि बाहेर चालली जाते. आता त्या पायलचा फोन असतो आणि पायल बाहेर आलेली असते बरं का नमीच्या घराच्या. त्यामुळे नमीचा सीन दाखवलाय आणि पायलचा. पण तत्पूर्वी हा दत्त्या काका म्हणतो, हे अगं तायडे, आपल्याला ना या नमीसाठी ठिकाण पाहावंच लागेल, आपल्याला काही ते घर तोवर मिळणार नाही बघ. आता ही पायल रडत असते बरं का. नमीला म्हणत असते, जाऊ बाई, ओव्हरच करते अरे. आता नमी म्हणत असते, अगं हळू बोल ना. मग ती पायल रडून म्हणते, काय करू मी, कुठे जाऊ, कशी जगू. नमी म्हणते, अगं काय झालंय, पुन्हा काही केलं का पाण्याने. पायल म्हणते, नाही हो जाऊ बाई, माझ्या सवतीचा कॉल आला होता मला. ती नमी म्हणते, कसं शक्य आहे. त्यावर आता पायल म्हणते, अगं खरंच आहे जाऊ बाई, हे सगळं मला कॉल आला होता तिचा, कोणतरी पडलीये पाण्याच्या प्रेमात. ती नमी म्हणते, नाही का, शक्यच नाहीये. पायल म्हणते, पडली, मी सांगू राहिले ना, मी बोलले तिच्याशी, ती मला म्हणाली की त्यांचं लहानपणापासून प्रेम आहे म्हणे. जाऊ बाई, मी ठरवलं बरं का, आता माझ्या पानूपासून मी आता लांब लांब जाणार आहे आणि जगू देत त्याला आणि तिला सुखात. नमी म्हणते, घेतला ना तुम्ही डिसिजन, मग कशाला दूर जाते तू. नमी म्हणते, काय करू मी जाऊ बाई, शायद उपरवाले को. नमी म्हणते, गप्प बस ग, थांब जरा, ट्रस्ट ठेव. आता नमी म्हणते, कसं. आता पायल म्हणते, कसं. नमी म्हणते, थांब जरा, एक आयडिया आली आहे. तिने तिच्या मामाला पाहिले समोरून येताना आणि ती डायरेक्ट मामाकडे जाते आता.
म्हणजे अण्णाकडे. आता नमी अण्णाकडे जाते आणि अण्णाला म्हणते, "ए मामा, मामा थांब ना. अरे एक विचारायचं होतं." लगेच अण्णा म्हणतो, "का? यशाचा फोन लागू नाही राहिला का?" नमी म्हणते, "ते नाही रे. ते मला असं कळलंय की राजासारखं त्या आपल्या पाण्याचं पण कोणासोबत लवशिप आहे म्हणे." अण्णा म्हणतो, "हाय, खरंच? अगं पण कोण आहे पोरगी?" नमी म्हणते, "हाय एक पोरगी, पण त्या आपल्या पाण्यामध्ये डेअरिंगच नाही ना." अण्णा म्हणतो, "हाय, काही पण बोलती तू. अगं आपला पाण्या मारामाऱ्या करतो बाहेर जाऊन." नम्या म्हणते, "हा, मारामाऱ्या कसल्या करतो? अरे मामा, पण पोरीच्या बाबतीत राजासारखं डेअरिंग नाही ना त्याच्यात. मागं पडलाय तो." अण्णा म्हणतो, "अरे तो सिरियस आहे." नमी म्हणते, "व्हेरी व्हेरी सिरियस मामा. मला काय वाटू राहिलं, त्या पाण्याशी बोलायचं का जरा?" अण्णा म्हणतो, "बोलूया की, कुठे गेला तो?" नमी म्हणते, "आता चला आत." अण्णा आता पाण्या पाण्या करत घरात जातात आणि आता बघा इथून मजा घडते मंडळी. अण्णा जेव्हा त्या पाण्याला आवाज देत असतात तेव्हा नमी येस येस करत असते. आता अण्णा बघा आतमध्ये जातात आणि पाण्या पाण्या म्हणून आवाज देतात. नमी हे सगळं बघत असते आधी चोरून बाहेरून. पाण्या येतो आणि म्हणतो, "काय झालं अण्णा? उगाचच बिघडलेल्या गाडीच्या हॉर्नवाणी काऊन वाजू राहिले? ऐकू येतं मला." अण्णा म्हणतो, पाण्या म्हणतो, "काय झालं अण्णा तुम्हाला?" अण्णा म्हणतो, "यू इन द लव्हिंग इन समबडी ना?" अण्णाचं इंग्लिश लई भारी आहे बरं का. अवनी पण बाहेर आली आणि अण्णाने जेव्हा त्याला हा प्रश्न विचारला ना तेव्हा धन्याने वेगळाच कोंबडीचा आवाज काढलाय बरं का मंडळी. आता त्या हॉलमध्ये सगळे जमा झालेत बरं का. धन्या इतका विचित्र आवाज काढतो ना, फार मजा येते तो आवाज ऐकून. मग लगेच पाण्यात चिडतो आणि म्हणतो, "ए धन्या, आवाज नको काढू, चुप, चापटळी ना तुला." अण्णा म्हणत असतो, मला खरं खरं सांग." अण्णाने लगेच दांडा हातात घेतल्यावर राजा घाबरतो बरं का. मग अण्णा म्हणतो, "अरे घाबरायचं कारण नाही, कारण नाही. नाही तसं तर याची काहीतरी आहे. नाही म्हणजे आदर्श ठेव बाबा तुझ्या भावाचा. नाही कसा तुझा भाऊ आहे यंग मॅन. अरे तसं म्हणजे आय एम अ ब्रॉड मॅन, ब्रॉड मॅन. आपण कसं राज्यासाठी लढलो, झगडलो, तसं तुझ्यासाठी पण लढू." पाण्या म्हणतो, "अरे काय चाललंय अण्णा, काही गरज नाही याची. आणि तुम्हाला कोण कोण सांगितलं कोणी हे सगळं?" आता तेवढ्यात नमी येते बरं का बाहेरून आणि ओरडते मोठ्याने, मी सांगितलं मामाला. आणि मला या झिपऱ्याने सांगितलं की कोणतरी हाय तुझी, हा एका पोरीसोबत गुलगुल करतो म्हणे." धन्या म्हणतो, "अय नमे, काही पण काय बोल राहिली?" नमी म्हणते, "ऐ चल, तुला शपथ आहे हा माझी. ए झिपऱ्या, खरं खरं बोल." राजा तिथे बसल्या बसल्या कॉमेंट्री करतो बरं का. "क्या बात आहे, धन्याला माहितीये, सगळ्याला माहिती ना, आम्हाला माहित नाही." लगेच अण्णा म्हणतात, "धन्याला माहितीये? ए धन्या, तुला माहितीये ना, आम्हाला माहित नाही. ए कोण आहे ती पोरगी?" आता धन्या म्हणतो, "अण्णा ते अण्णा त्याचं काय ते." आता लगेच पाण्या म्हणतो, "ए धन्या चुबईस." आता ही नमिता, सॉरी काय ना तिचं, पायल पायल पण डोकावून बघते बरं का हे भांडणं. आता ती पण समोर येते. अवनी पण तिथेच उभी आहे. आता पाण्या म्हणतो, "ते काय ते असं काही नाही, पण हा आहे एक पोरगी आहे." आता जेव्हा तो असं बोलतो तेव्हा ती पायल लागते तिकडनं अशी रडायला बरं का हळूहळू. मग अण्णा म्हणतो, "कोण आहे ती पोरगी, कोण आहे सांग." पाण्या म्हणतो, "ते नाही सांगू शकत मी." राजा म्हणतो, "हाय का पोरगी हाय?" "अहो अण्णा, पण त्या पोरीच्या डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे बरं का." अण्णाला सिरियस वाटतं बरं का ते. अण्णा म्हणतो, "काय रे, काय झालं पोरीच्या डोळ्याला?" राजा म्हणतो, "अहो अण्णा, पाण्याकडे बघून ती पाण्यावर प्रेम करून राहिली म्हणजे काहीतरी प्रॉब्लेमच असेल ना त्या पोरीच्या डोळ्यात." पाण्या म्हणतो, राजा, तू काय स्वतःला हिरो समजतो का? मला काय हलक्यात घेऊन राहिला काय तू? मी लई खत्री माणूस आहे बरं का. त्या पोरीचा लई जीव आहे माझ्यावर." अण्णा म्हणतो, "अरे बाबा, पण कोण आहे ती पोरगी?" आता पाण्या म्हणतो, "अरे सांगितलं असतं अण्णा तुम्हाला, पण तांत्रिक कारणामुळे नाही सांगू शकत." अण्णा म्हणतो, "तू मेकॅनिकल आहे ना, ते तांत्रिक बिंत्रिक काय आहे तुझ्यासाठी? लढ तुझ्या प्रेमासाठी लढ. सांग मला कोण आहे ती पोरगी." काहीतरी गंमत जम्मत आहे बरं का प्रेक्षकांनो मालिकेमध्ये, दुसरं काही नाही. मग अण्णा म्हणत असतात, "आहेस ना तू प्रेमात?" शुद्ध भाषा बोलायला चाललेत ते, पण ते जमे ना त्यांना. आणि म्हणतात, "बोल बोल, आहे ना?" मग तो पाण्या म्हणतो, "हा हाय मी प्रेमात." आता सगळेजण त्याच्याकडे निरखून बघत असतात बरं का. मग ती पायल येते ओरडत ओरडत आणि म्हणते, बघितलं मी म्हणत होते ना, बघत जाऊ बाई, मी सांगत होते हाय या पाण्याची कोणतरी." "अय काय रे पाण्या, सांगायचं असतं ना मला, मी खोटी आस नसते लावून बसले ना." ती पायल आता रडत रडत सगळ्यांसमोर बोलते बरं का. मग तो पाण्या म्हणतो, "मी तुला सांगितलं होतं हाय माझी कोणतरी." मग ती पायल म्हणते, "होय काय, दे माझा फोन दे माझा." तो आता लगेच हात पुढे करतो आणि तिचा फोन देतो बरं का. लगेच ती पायल रडते पडते आणि नाटक करत म्हणते, नाटक नाही करत ती, पण तिचं ते बोलणं नाटकीच वाटतं कधी कधी मला. ती पायल म्हणत असते, "पान्हू, ये हमारी आखरी अमानत थी. ही आपली शेवटची भेट आहे पान्हू. इथून पुढे मी तुला कधीच दिसणार नाही बघ." आता पाण्याला फार आनंद होतो बरं का. ती बोलत असते असं तेव्हा. पायल म्हणत असते, "बाय बाय, फॉरेवर बाय, माझ्या पाण्याची काळजी घ्या बरं का." असं म्हणते आणि मोठ्या मोठ्याने गळा काढून रडत रडत निघून जाते. मग ती नमिता पण तिच्यासोबत चालली जाते बरं का.
मग अण्णा ती पायल गेल्यावर म्हणतात, वाटलंच होतं मला, हीच आहे ना ती पोरगी, हीच आहे ना, हे काय रे पाण्या, हीच आहे ना ती तांत्रिक अडचण, हीच आहे ना. लगेच आता तो पाण्या म्हणतो, नाही तसं काही नाही अण्णा. मग धन्या म्हणतो, अरे सांगून टाक ना पाण्या दादा, अरे हीच ती पोरगी. मग लगेच पाण्या चिडतो आणि म्हणतो, नाही नाही ही ती पोरगी नाहीये, दुसरी आहे. पण अण्णा म्हणतो, मग कोण आहे ती दुसरी पोरगी, तिचं नाव सांग. पाण्या म्हणतो, नाही सांगू शकत मी, मला नाही सांगायचंय. मग अण्णा म्हणतात, का रे बाबा कशामुळे. पाण्या म्हणतो, मी कुठल्याच पोरीसोबत लग्न बिग्न करणार नाही अण्णा. लग्न करून काय ह्या घरात आणू, काय देऊ तिला, असं फाटकं घर देऊ आणि आणि भांडणं वाद त्यात किरकिर, नाही बाबा. लग्न करून जर एखादी पोरगी आणली ना तर तिचे फक्त हाल हाल होणार आहे या घरात. आता हा पाण्या जेव्हा असं बोलतो तेव्हा अवनी त्याला उत्तर देत म्हणते, हाल असं का बोलतोयस तू, अरे हाल का होतील, माझे हाल होत आहेत का या घरात. अरे तसं जर असतं तर माझेही हाल व्हायला हवे होते ना. अरे मी सुखात आहे की या घरात, आणि तुला असं का वाटतंय. मुलीला श्रीमंतच घर हवं हे कोणी सांगितलं. मुलीला आपुलकी जिव्हाळा प्रेम हवं असतं, आणि हे घर असंच आहे. तुम्ही सगळेजण किती प्रेमळ आहात, किती जीव लावता तुम्ही सगळेजण मला. अवनी हे सगळं जेव्हा मनापासून बोलत असते ना तेव्हा सगळेजण अवनीकडे बघत असतात. अवनी भरभरून बोलत असते या घराबद्दल. ती म्हणते, मुलींचं मन जपणारं, तिला सांभाळणारं आणि सगळ्यात महत्त्वाचं तिचा मान राखणारं घर हवं असतं तिला. तुम्ही सगळेजणांना एकमेकांशी कितीही भांडा, मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांचा एकमेकांवर खूप जीव आहे, आणि आणि तुम्ही सगळेजण खूप गोड आणि प्रेमळ माणसं आहात, मला माहिती आहे ना. नाही म्हणजे असा विचार नको करू सरे अजिबात. अरे कुठल्याही मुलीला या घरात यायला आवडेलच बघ. असं कोणी असेल ना तर तू तिला सांग, विचार, घाबरू नकोस बरं का. पाण्याचा कॉन्फिडन्स अवनीने अगदी दुपटीने वाढवला. अवनी एवढंच बोलते आणि तिथून निघून जाते. आणि आता बघा शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. अवनी आतमध्ये जाते तेव्हा राजा फार लाडात येतो बरं का. ती तिच्या रूममध्ये निघून जाते तेव्हा राजा म्हणतो, पाहिलं का अण्णा, प्रेमळ म्हणाल्या त्या आपल्याला, त्या प्रेमळ म्हणाल्या बरं का. आता लगेच अण्णा म्हणतो, आपल्याला नाही, फक्त मला म्हणाल्या त्या, मी प्रेमळ येते. लगेच हे पोरं हसायला लागतात या अण्णाला बरं का. अण्णा म्हणतो, हो मी आहे, मी प्रेमळच आहे. आणि आजचा हा एपिसोड गमतीवर इथेच संपला बरं का. आता पुढचा प्रोमो बघा त्यांनी काय दाखवलाय. हा अण्णा अर्ध्या रात्री जागा होतो बरं का, आणि बहुतेक त्यांनी दारू पिलेली नाहीये असं दिसतंय. आता तो राजा बाहेर झोपलेला दिसतो त्या अण्णाला, आणि अण्णा त्याला त्या दांडक्यानं उठवतात, असं टोचून टोचून तो दांडका. राजा उठतो गडबडीत. अण्णा म्हणतो, तू इथे काऊन झोपला रे, सुनबाईचं आणि तुझं भांडण झालं का, जा जा रूम मध्ये जा. आता त्याला बळजबरी रूम मध्ये पाठवलंय राजाला या अण्णाने बरं का. आणि अवनीचं आणि त्याचे काहीतरी वेगळेच आवाज ऐकू येतात अण्णा, आणि त्यांचा असा गैरसमज होतो की राजाचं आणि सुनबाईचं भांडण मिटलं. आणि यशोदाला टेन्शन आलं ना, राजा आतमध्ये गेला एवढ्या रात्रीचा म्हणून. आता हे काहीतरी वेगळ्या ट्रॅकवर चाललंय बरं का प्रेक्षकांनो. काय ते तुम्ही समजून घ्या, सांगायची गरज नाही. तुर्तास हा एपिसोड असा होता. कसा वाटला तुम्हाला आजचा हा बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि 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 जाता जाता माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.